विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये पोहोचले। बंडखोरी रोखण्यासाठी सामंत नाशिकमध्ये गेले होते। गीते बंधूंची बंडखोरी शमविण्यात सामंतांना यश येईल का, याकडे आता लक्ष लागलंय। कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती आहे। त्यामुळे यावेळची कर्जमाफी आजपर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली आणि खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया अजित नवले यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंची छत्रपती संभाजीनगरमधील आमदार खासदारांसोबत ठाण्यात बैठक झाली। ही बैठक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली होती। लाडकी बहीण योजनेतील 80 लाख बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या। योजनेतील निधीत अपहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला। योजनेची घोषणा केली तेव्हा कागदपत्रे का तपासली नाही, आता त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, असंही पटोले म्हणाले। मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचा दुरावस्थेला जबाबदार कोण, असा सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केला। बावनकुळेंनी मंत्रालयात आयोजित बैठकीत नागपूर अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। प्रलंबित प्रश्नांवर तातडीने युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देशही दिले। भाजप शिवसेनेला संपवेल ही अब्दुल सत्तारांची व्यथा खरी आहे। आमदार संजय गायकवाड यांनी दुजोरा दिलाय। माझ्या मतदारसंघात भाजप अन्याय करत असल्याचा आरोप संजय गायकवाडांनी केला। गायकवाड यांनी ही भाजपवर नाराजी व्यक्त केली। जळगाव विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी गुलाबराव पाटलांची भेट घेतली। प्रतापराव पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं गुलाबराव पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या। त्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरली। अमरावती विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून आर्थिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती समोर आली आहे। प्रवीण पोटे, हर्षजित देशमुख यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ असल्याचा दावा केला, तर वंचितचे उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी गुन्हे दाखल असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं। संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीत विशाल नांदरकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज बाद ठरला। आता निवडणूक मैदानात 6 उमेदवार आहे। अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी बंडखोरी केल्यामुळे ही निवडणूक चर्चेत आली आहे। पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणाला पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग जबाबदार असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय असा प्रकार शक्य नाही। संबंधित अधिकाऱ्यांना सह आरोपी करा, अशी मागणी दानवेंनी केली आहे। ठाकरे गटाचे 7 जूनला सायबर सुरक्षा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। शिवसेना भवन येथे होणाऱ्या या शिबिराला आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती अखिल चित्रेंनी दिली। भंडारा गोंदियातील विधान परिषद निवडणुकीत जनतेची साथ आम्हालाच मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोलेंनी व्यक्त केला। जिल्हाध्यक्ष जे निवडण्यात आले त्याबद्दल काही ठिकाणी खुशी, काही गम आहे, असंही पटोले म्हणाले। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावानं फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। खासदार कोट्यातील घर नावावर करून देण्याच्या नावाखाली 6 जणांची 1,12,00,000ची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी मुंबईतल्या डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय। लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही, असं म्हणत नाना पटोलेंनी शेतकरी कर्जमाफीवर टीका केली। त्यांनी जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफी करू असं सांगितलं। आता हे अन्नदात्याची पात्रता ठरवणार, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। नवी मुंबईत पवार गटाच्या वतीनं दरवाढी विरोधात सिडको एक्झिबिशन सेंटर समोर रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड सहभागी होते। आंदोलनावेळी चुलीवर भाकऱ्या बनवत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे।